आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. या महाराष्ट्रातले एकटा पटके दीपक साळुंके आहे. तुम्हाला पदरचं चहा पाजून कारखाना दिलाय. मी अंधारात काय व्यवहार केला नाही. सगळ्या आता एक मिनिट सगळ्या आतापर्यंत जे चेअरमन चालवायला दिलं ना, सगळ्या राज्यातल्या दर महिन्याला हप्ता बांधून घेतलाय. ही फाकडा एकटा 10 वर्ष कारखाना जपला स्वतःच्या लेकरासारखा. नट बोल्ट हालू दिलं नाही. माझ्यावर टीका झाल्या, मुडलीमला नेला, इकडे नेला. तुम्ही जेव्हा कारखाना बघितला तेव्हा तुम्ही मला सांगितले की आबा हाय असं सगळं असं आहे. आणि इथनंच दोघं आपण मुंबईला गेलो. दुसऱ्या दिवशी कारखाना पदरचं चहा पाजून तुम्हाला जीव घालून कारखाना देणारा ही एकटा दीपक आबा या राज्यात. तुम्ही सगळे चेअरमन बघितलेले आहेत. आणि हे बघा, मी काय लय मोठं केलं असं नाही. मी चांगले जे पोटी जन्म घेतलेला माणूस आहे म्हणून मी चांगलं वागतोय. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण कुठं प्रतिष्ठा न करता मागच्या वेळेचे जर 100 आहे, एक मिनिट, मागच्या वेळेचे 100 जर अगोदर आपण जमा केले असते ही चालू करायच्या आधी, तर आपल्याला या लोकांनी आपलं ऐकलं असतं. आता थोडीशी कसं होतंय, ही सगळी संघटनेची माणसं आहे ती, ही सगळी ऊस उत्पादक आहे ती. एक तर अगोदर बोलून गेले. आता तुम्ही मला सांगितले की एक पाळी बंद व्हायला लागली. का बंद व्हायला लागली? तर 2800 रुपयांना आपली पाळी बंद व्हायला लागली. मी सगळा अंदाज घेतला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थोडासा विचार करा. तुम्ही अडचणीत आहात मला माहिती आहे, तोट्यात कारखाना चालू आहे हे पण मला माहिती आहे. पण शेवटी आपल्याला हे युनिट चालवायला तुम्ही एक कॉन्फिडन्स म्हणून घेतलाय. हे चालवल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठी कलाटणी मिळाली आहे सांगोल्यामुळं. चर्चा केली. आबा आपण येऊन गेला होता आणि 2850 हा दर त्यांनी मान्य केला होता. पण शेतकऱ्यांची आणि आंदोलकांची मागणी होती की 2900 पहिल्या टप्प्यात द्यावा, 100 रुपये दुसऱ्या टप्प्यात दिवाळीला द्यावे. काल रात्री फोन केल्यानंतर कांबळे साहेबांसोबत चर्चा करा म्हणले, पण ती चर्चा झाली नाही. परत आज सकाळी फोन आला आबांसोबत मी आणि कॉन्फरन्सवर इथले बाळासाहेब ढाळे आम्ही चर्चा केली. आबांनी सांगितलं की तुमच्या सर्वांच्या मागणीला, मग आबा असतील, बापू असतील, आम्ही असो, आणि आंदोलकांच्या मागणीला आम्ही आदर करतो आणि 2900 आत्ता देऊ आणि 100 रुपये नंतर देऊ असं ठरल्यानंतर मग आज आपण सर्वजण आलात. आबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी ऊस उत्पादन जास्त घेणारे शेतकऱ्यांचं